ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता एक मोठी बातमी आर्मी बेस कॅम्पमध्ये पर्यटकांची आता गर्दी वाढलेली आहे। जखमींवर युद्ध पातळीवर तिथे उपचार सुरू आहेत। भ्याड हल्ल्यानंतर नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आर्मी बेस कॅम्पमध्ये पर्यटक गर्दी करू लागलेले आहेत कारण पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। काल ज्या प्रकारे पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यात आलाय त्यामुळे आता पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पर्यटक आहेत, त्यांचे कुटुंबीय देखील आहेत, नातेवाईक आहेत, ते आर्मी बेस कॅम्पमध्ये गर्दी करू लागले असल्याचं कळतंय। जखमींवर सध्या श्रीनगरमध्ये युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत। काल ज्या प्रकारे भ्याड हल्ला झाला त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण अजूनही जखमी आहेत आणि जखमी नागरिकांवर पर्यटकांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत। मात्र भ्याड हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात येते। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी छावा संघटनेचे नेते धनंजय जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजयजी, आपण पाहिलं काल कशा प्रकारे हा भ्याड हल्ला झालेला आहे। 27 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातले 6 पर्यटक मृत्युमुखी पडलेत। खरं तर तुम्ही ज्या गोष्टी आता सांगितल्या अतिशय कालपर्यंत रात्री आम्ही ज्यावेळेस बेस कॅम्प मध्ये पहिली परिस्थिती पाहिली, आजही अपडेट घेतोय, आताही पोहोचतोय आम्ही बेस कॅम्प मध्ये, तर त्या ठिकाणी बेस कॅम्प म्हणून मिलिटरी म्हणून ते सर्वतोपरी मदत करीत आहेत। परंतु या ठिकाणची जी पर्यटन स्थळे आहेत, सोनमर्ग पाहिलं, गुलमर्ग पाहिलं, ही पर्यटन स्थळे देखील आता बंद झालेली आहेत। त्यामुळे ही ऑलरेडी जे पर्यटक अडकलेले आहेत काश्मीरमध्ये यांच्यामध्ये पॅनिकचं वातावरण आता वाढायला लागलेलं आहे। ट्रॅफिक म्हटलं तर श्रीनगरच्या रस्त्यांमध्ये ट्रॅफिक साचायला लागलेली आहे। गाड्या सगळ्या एका 5-5 किलोमीटरच्या रँक्स लागायला लागलेल्या आहेत। परंतु यामध्ये सांगायचं झालं तर ज्या पद्धतीची यंत्रणा हवी आहे ती पूर्णपणे यंत्रणा महाराष्ट्र सरकार, भारत सरकार या ठिकाणी उपलब्ध करते। आम्ही त्या ठिकाणी आर्मी बेस मधले आमचे महाराष्ट्रीयन जे अधिकारी काही ओळखीचे आहेत, हा प्रसंग घडल्यानंतर त्यांची संपर्क केला, हॉस्पिटलला तिथल्या भेट दिली, या सगळ्या गोष्टी तिथल्या पाहतोय। यातनं माझी एक महाराष्ट्राला विनंती आहे की आपण या ठिकाणच्या पर्यटकांना पॅनिक होण्यापेक्षा पर्यटकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांना आहेत त्या ठिकाणी त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे। हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जर महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला अपडेट लागली, जे आर्मी बेसच्या म्हणजे आहेत 15 आर्मी बेस म्हणून जो कॅन्टोन्मेंट मधला आहे त्या ठिकाणी आम्ही मदत करू शकतो। त्या ठिकाणचे जे काही ऍडमिट्स आहेत त्यांचं देखील बुलेटिन थोड्याच वेळामध्ये बाहेर येईल, त्यांच्यावरती उपचार काय पद्धतीने चालू आहेत या सगळ्या गोष्टी। परंतु देशावरती झालेला हा भ्याड हल्ला, पर्यटक असतील, या ठिकाणचे काश्मीरी नागरिक असतील, हे एकमेकाला हाताला हात देऊन या ठिकाणी तोंड देत आहेत आणि आपण सर्वांनी देखील या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं ही विनंती करतो। महाराष्ट्रातल्या ज्या पर्यटकांना काश्मीरमध्ये मदत लागत असेल तर आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे 8983904888 या नंबरवरती त्यांनी फोन केल्यास या ठिकाणची अपडेट, एकमेकाला मदत, सहकार्य आम्ही या ठिकाणी करू शकतो। बरं धनंजयजी, तुम्ही एक नंबर सांगितला तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा जेणेकरून तो सगळ्यांनाच पोहोचेल किंवा ज्याला कोणाला मदत हवी असेल ती तुमच्याकडून घेता येईल। आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही स्वतः तिथे अडकलेले आहात, तुम्ही नेमके कुठे अडकलायत आणि तिथे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? सगळ्यात आधी तुमचा नंबर पुन्हा एकदा सांगा। नमस्कार, मी धनंजय जाधव। महाराष्ट्रामधनं आज श्रीनगर, पहलगाम या भागामध्ये जे नागरिक अडकलेले असतील, पर्यटक अडकलेले असतील, त्यांना कुठल्याही पद्धतीचं हॉस्पिटलच्या बाबतीमधलं सहकार्य असेल, अधिक माहितीच्या बाबतीतलं सहकार्य असणं आम्ही करू शकतो। त्यामध्ये आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे 8983904388। तर मला सांगायचं की आता सोनमर्ग, गुलमर्ग या ठिकाणची आजूबाजूची पर्यटन स्थळं आहेत ती इथल्या शासनानं बंद केलेली आहेत। त्यामुळे इथल्या पर्यटकांनी पॅनिक होण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये थांबावं, हॉस्पिटलमध्ये स्वतःची काळजी घ्यावी। महाराष्ट्रभरातून, देशभरातून जे आता पर्यटक येणार आहेत त्यांनी कृपा करून जर काश्मीरकडे आलं नाही, श्रीनगरकडे आलं नाही तर प्रशासनाला देखील सहकार्य होईल। आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी परिस्थिती अतिशय व्यवस्थित आहे। पोलिसांच्या गाड्या आहेत, पोलीस पेट्रोलिंग व्यवस्थित करत आहेत, मिलिटरी पेट्रोलिंग व्यवस्थित करत आहे। कुठल्या पद्धतीचा आता इथं धोका असं जाणवत नाहीये, परंतु प्रशासनाला सहकार्य होणं आणि करणं आणि पॅनिक न जास्त होणं, रोडवरती हॉस्पिटल म्हणजे हॉटेल्स मधल्या पर्यटकांनी रोडवरती न येणं, स्वतः खबरदारी घेणं हे महत्वाचं वाटतं। बरं धनंजयजी, साधारण कधीपासून तुम्ही तिथे अटकलेले आहात आणि आता सध्या शासनाकडून नेमकी काय माहिती देण्यात येते? तर धनंजय जाधव यांच्याशी आपण संपर्क साधूच, मात्र ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे पर्यटक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्याशी संवाद साधतायत। खरं तर मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तिथे पोहोचले आणि खरं तर या कुटुंबियांचा किंवा नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय। जी आपबीती त्यांच्यावर घडलेली आहे ती प्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्र्यांना
हे नागरिक सांगताना पाहायला मिळत आहेत। भ्याड हल्ल्यानंतर नागरिक आक्रमक झालेले आहेत। संपूर्ण ठिकाणी भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः या मृतांच्या नातेवाईकांशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। आणि तिकडचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। काल ज्या प्रकारे काश्मीरमध्ये नरसंहार झालेला आहे त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय। त्यामध्ये 6 जण हे महाराष्ट्रातले आहेत। 6 पर्यटकांचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या काश्मीरमध्येच आहेत आणि तिथे जे मृत पावलेले पर्यटक आहेत त्यांच्या नातेवाईकांशी ते संवाद साधतात, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय। केंद्रीय गृहमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद साधतायत, त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। 2 दृश्य आहेत। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे जवान आहेत, त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत उरीमधून 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलेलं आहे आणि अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरूच आहे। वेळोवेळी पर्यटकांना देखील आता परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। महाराष्ट्र सरकार देखील प्रयत्न करत आहे। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मृतांच्या नातेवाईकांशी किंवा कुटुंबियांशी संवाद साधतायत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित शहांकडून केला जातोय। जखमींची विचारपूस देखील अमित शहा करतायत। काश्मीरमधली ही थेट 2 दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे जवानांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे, कारण ज्या प्रकारे काल काश्मीरमध्ये भ्याड हल्ला झाला, पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। नागरिकही आता भीतीच्या छायेत आहेत। काही नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी इथे करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः रस्त्यावर उतरून ते जखमींची विचारपूस करतायत। मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित शहांकडून केला जातोय। दरम्यान आर्मी बेस कॅम्पमध्ये आता पर्यटकांची देखील गर्दी वाढू लागलेली आहे। बरेच पर्यटक हे काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते। त्यांचा पुढचा टप्पा हा पहलगामचा होता, मात्र काल ज्या प्रकारे जो हल्ला झालेला आहे ते पाहता काही पर्यटक आता माघारी परतू लागलेले आहेत। श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। रस्त्यांवर स्थानिक नागरिक उतरलेले आहेत। जोरदार पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। सध्या काश्मीरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अमित शहा हे मृतांच्या कुटुंबियांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधतायत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय। तर दुसरी दृश्य आहेत कशा प्रकारे हे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरत आक्रमकरित्या घोषणाबाजी करतायत। कालच्या झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय। देशाच्या ठिकठिकाणाहून खरं तर हे पर्यटक काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेले होते। पहलगामच्या खोऱ्यामध्ये जंगलामध्ये फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला। 27 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। जिनकी हत्या की गई और लगभग 17 लोग अभी इस वक्त अभी जिनकी और उन सब बॉडीज को उनके नेटिव प्लेसेस, मैं इसको एक खौफनाक मंजर मानता हूं। एक मुझे लगता है कि 2007 या 8 में जो मुगल गार्डन के पास पर्यटकों पे हमला हुआ था और उसके बाद 2017 में अमरनाथ यात्रियों पे हमला हुआ था,